मंडळी, गेल्या काही वर्षात बऱ्याचशा मराठी कलाकारांनी अभिनयासोबत इतर व्यवसायात देखील आपलं नशीब आजमावलं आहे. यामध्ये श्रेया बुगडे असेल, ऋतुजा बागवे असेल किंवा नुकतेच समीर खांडेकर अशा कलाकारांनी अभिनयासोबत हॉटेल व्यवसायात आपलं नशीब आजमावलं आहे. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता समीर परांजपे यांनी देखील हॉटेल व्यवसायात पदार्पण केलं आहे. समीर लवकरच स्वतःचं शुद्ध शाकाहारी हॉटेल बार्शी येथे सुरू करणार आहे. अभिनेत्याने त्याच्या नव्या हॉटेलचा लोगो इंस्टाग्रामवर शेअर केलाय. त्याच्या हॉटेलचं नाव परांजपे उपहारगृह असं असून लोगोवर केळीच्या पानावर सर्व केलेले मिसळपाव, चहा, मेंदू वडा या सगळ्या पदार्थांची झलक पाहायला मिळते. ही पोस्ट शेअर करत समीर लिहितोय, आम्ही येतोय तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला लवकरच बार्शीकरांच्या सेवेत. यावरून समीरचं हे हॉटेल मुंबई किंवा पुण्यात नव्हे तर सोलापूरमधील बार्शी येथे सुरू होणार आहे. दरम्यान अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केल्यानंतर कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. समीर परांजपेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने कलर्स मराठीच्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर तो स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसला होता. ही मालिका देखील स्टार प्रवाहाची एक लोकप्रिय मालिका होती. सध्या हा अभिनेता कलर्स मराठीच्या मोहिनी या मालिकेत आर.के. हे प्रमुख नायकाचं पात्र साकारतो. मोहिनी प्रेमाची कहाणी या मालिकेत नवोदित अभिनेत्री अनघा ठाकूर प्रमुख नायिकेच्या भूमिकेत दिसते. या जोडीला देखील प्रेक्षक सध्या भरभरून प्रेम देताना दिसते. तर अभिनेता समीर परांजपे याला नवीन व्यवसायासाठी मनपूर्वक शुभेच्छा.